तंदुरी, ते पण व्हेजिटेरियनसाठी. हो, नक्कीच. इथे मी छानपैकी फुलगोबीची तंदुरी रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. इथे मी व्यवस्थित 300 ग्राम फुलगोबी घेतली होती. ही सर्वांच्याच घरामध्ये उपलब्ध असते. व्हेजिटेरियन लोकांसाठी ही खूप चांगली डिश म्हणून ठरेल. इथे आपल्याला छानपैकी असे मोठे-मोठे काप करून घ्यायचे आहेत. मिठाच्या पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये घट्ट दही घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, मिरची पावडर, मीठ, गरम मसाला, धण्या जिऱ्याची पावडर, थोडीशी कसुरी मेथी. त्यानंतर आपण यामध्ये तंदुरी मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला सगळे मसाले व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचे, एकत्रित करून घ्यायचे. त्यानंतर यात थोडंसं भाजलेलं बेसन घालायचं आहे. त्यानंतर आपण जे काप करून ठेवले होते ते फुलगोबीचे काप यात घालून याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि ते आपल्याला 1 ते 1.5 घंट्यासाठी मॅरिनेट करून ठेवायचं. तुमच्याकडे ओटीजी असेल तर तुम्ही ओटीजीवर किंवा याला ग्रिल पॅनवर सुद्धा फ्राय करू शकता. त्यात काहीच प्रॉब्लेम नाही होणार. पण माझ्याकडे ओटीजी होता म्हणून मी याला प्रीहीट करून घेतलं. त्यानंतर जाळीवर हे काप ठेवले. जर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये ठेवसाल तर खालून ते जळून जातील. त्यामुळे कधी पण ओटीजीमध्ये तंदूर काही बेक करत असाल तर ते जाळीवरच ठेवा आणि त्याच्याखाली नॉनस्टिक पॅन ठेवावं, जेणेकरून ते पाण्याचे थेंब त्याच्यावर पडतील, खाली चिटकणार नाहीत. त्यानंतर यावर तुम्ही बटर अप्लाय करू शकता. खूप छान कुरकुरीत असं बनतात आणि एकदम ते म्हणतात ना की हां, फक्त नॉन व्हेजिटेरियन लोकांनाच तंदुरी का खाता यावी, व्हेजिटेरियन लोकांना का नाही, म्हणून हे सर्वात सुंदर आणि उपलब्ध असणारा पर्याय आहे. मला तर फार आवडला, माझ्या घरच्यांना पण आवडला. तुम्हीसुद्धा याचा आनंद घ्या, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कॉमेंट करून सांगा. थँक्यू.